महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकीपूर्वी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपावरून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवरती प्रत्येक पक्षामध्ये आपली स्वतंत्र ताकद दाखवण्याच्या तयारीत उतरल्याचं चित्र दिसत आहे. देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपाने नमो भारत नमो ठाणे असा बॅनर लावत निवडणूक प्रचाराची सुरुवात केली, तर शिवसेना, शिंदे गट तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज ठाण्यामध्ये सभा घेणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाकडूनही जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नजीब मुल्ला, सुहास देसाई यांनी घड्याळ चिन्हावरती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भव्य प्रचार रॅली काढली. या रॅलीद्वारे त्यांनी संपूर्ण वॉर्डामध्ये फेरफटका मारत आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. रॅली दरम्यान नजीब मुल्ला आणि त्यांच्या सर्व समर्थकांनी दर्ग्यात जाऊन चादर अर्पण केली आहे. त्यानंतर राबोडी भाजी मार्केट परिसरातून दाट लोकवस्ती असलेल्या भागामध्ये प्रचार करण्यात आला. यावेळी मुस्लिम समाजातील महिलांशी संवाद साधत आगामी निवडणुकीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन नजीब मुल्ला यांनी केलं आहे. सुहास देसाईंनी पण अर्ज दाखल केलाय, वैदा खाननी पण केलाय, अंकिता शिंदेनी पण केलाय. 2 उमेदवार आणि आम्ही एक असलेली खुला प्रवर्ग महिला याच्यात अंकिताताई आणि वैदाताईंनी दाखल केलाय. 2 ओपन जेंट्स आहेत, म्हणजे खुला वर्ग आहे 2 सर्वसाधारण, त्याच्यात सुहासनी पण आणि मी दाखल केलेला आहे. एक ओबीसी आमची राहिलेली आहेत, ते ओबीसी नक्की आम्ही सोमवारपर्यंत दाखल करू. प्रेम आहे, कारण काही दिवस मी पक्षाच्या कामानिमित्त मागील नगरपंचायत, नगर परिषद याचा प्रचारामध्ये बाहेर होतो. तर तो आपुलकी आहे, तो प्रेम आहे. मी त्यांचा आदर करतो, प्रेम करतो की त्यांनी फक्त मी त्यांना फोन केला की आपण एकत्र राहूया आणि आपण राबोडीचा विकास करूया. आजपर्यंत एकत्र राहिलो, तर आम्ही त्या पद्धतीने त्यांनी अपक्षाचा फॉर्म पण पाडला. त्यांचं नाव नईम खान आहे. 100%, कारण शेवटी विरोधकांना निवडणूक लढून माझ्या विरुद्ध निवडून येण्यात रस नाहीये. त्यांचं पोटपाणीच त्याच्यावर चालतं. नजीब मुल्लाचे आम्ही विरोधक म्हणून फिरायचा 5 वर्ष त्यांचा तो इंडस्ट्री येते, त्यांचा रोजगार आहे. नजीब विरुद्ध उभा राहायचा, नजीब विरुद्ध मोठ्या मोठ्या गप्पा मारायचे, त्यांचा रोजगार आहे ना. 4.5 वर्ष ते उपाशी मरतील, म्हणून ते रोजगार आहे. मला विरोधक दाखवून 4 लोकांकडे जाऊन आपली कामं काढून घ्यायची व्यक्तिगत, त्यांना लोकहितांची काही कामं नाहीये. जे आज माझे विरोधक आहे 2017च्या निवडणुकीत पण होते, तर 8 वर्ष ते कुठे होते? कोविडला कुठे होते? जेव्हा नागरिकांना गरज होती तर कुठे होते? त्यांचा रोजगार आहे, त्यांच्या रोजगार पोटापाणीसाठी ते माझ्या विरोधक म्हणून उभे आहेत.